माझी रायबा देवी आई पावतई नवसाला उरतई गुलाल मानाचा आईचे कलसाला सजलाई गाव सारा फुलांनी भरलाय सोन्याच्या दिसाला माझे रायबा देवीचे चला चला हो जत्रेला पोर लागली न नाचाला श्रीरामाचे आलीला श्रीरामाच्या आलीची पोराही आईली आईचे भेटीला खांद्यावर घेऊन गावांनी गाईस तर कसे आहेत तुम्ही तर मी परेश भोईर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर गाईस आज आपण चाललो होते म्हणजे रावे गावामध्ये आई रायबादेवी काठी यात्रा उत्सव असते ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी चाललो आहे. 100 वर्षाहून जुनी परंपरा आहे गाईस काट्या उभ्या करण्याची. तर काट्या उभ्या करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही, त्यासाठी खूप अनुभव लागतो, त्यासाठी खूप सराव लागतो. हा जो रावेगाव आहे तो 1 महिन्याआधीच तयारीला लागतो. भरपूर काही मी गेल्या वर्षी ऐकलेलं होतं, पाहिलेलं होतं आणि यावर्षीसुद्धा मी तुम्हाला ब्लॉगमध्ये संपूर्ण माहिती देण्यासाठी मी रावेगावामध्ये चाललो आहे. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग शेवटपर्यंत ब्लॉगचा आनंद घ्या. यावर्षीचा मी ऐकलं यावर्षी तर खूप सुंदर असं आयोजन केलं आहे प्रभू श्रीरामाच्या आळीने. बघूया गेल्यावर समजेलच आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये सुद्धा पाहायला भेटेल. चला कंटिन्यू राहा. आता वाजल्यानंतर 11 आणि मी निघालो आहे रावे गावासाठी. तर चला आपल्याला बघूया किती वेळ लागतोय. तर मंडळी आपण आलो होते म्हणजे रावे गावामध्ये आणि रावे गावामध्ये आज रायबा देवीचा यात्रा उत्सव म्हणजे काठी उत्सव आहे आणि रायबा देवीचा कमानी सुरुवाती बाहेर खूप सुंदर असा गेट केलाय रायबा देवीचा. तर चला आता आपण आत जाऊन बघूया तयारी कुठपर्यंत आले आणि समोरच आपल्या श्रीरामाचा काठी आहे, काठीमधली मुलं डान्स करतात. तर मंडळी आपण आता आलोय मसोबाच्या काठीजवळ आणि बाहेरच बघा तुम्ही किती सुंदर आहे सजावट केली. बघा खूप सुंदर अशी सजावट केली. आता मी तुम्हाला मसोबाची काठी दाखवतो. आणि आपल्या सोबत आहे बघा सना आणि यावर्षी काहीतरी युनिक केलंय. गेल्या वर्षी एवढं काही सजावट नव्हती, यावर्षी खूप असं युनिक केलंय. सर्वप्रथम तुम्हाला मसोबाची काठी दाखवतो, त्यानंतर खंडोबाची आणि त्यानंतर प्रभू श्रीरामांची. आणि मंडळी ही बघा ही आहे मसोबाची काठी. सजवायला केली सुरुवात. आता बघूया किती वेळ लागेल अजून. आई रायबा देवी माते की जय,
मित्रांनो आई रायबादेवीच्या आज यात्रेसाठी आपल्या वाशीवरनं परेश भोईर आलेले आहे. त्यांच्या चॅनलला लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल वाले कुठल्याही पैशाचा शुल्क न घेता फुकट आपल्या रावे गावासाठी येतात. त्यांना प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हे आज आपल्यासाठी यात्रेसाठी आलेले आहेत त्या ब्लॉग बनवण्यासाठी. आई रायबादेवी माते की देव माझा म्हसोबा, देव माझा म्हसोबा. रावे गावातले बोल. ग्रामस्थ आहेत. ते आपल्याला म्हसोबाच्या काठीबद्दल थोडीफार माहिती देणार आहेत. तर म्हसोबाच्या काठीबद्दल थोडीफार आपल्याला माहिती सांगा. नक्कीच कारण म्हसोबा देवाची काठी ही रावेगावची पहिली मानाची काठी आहे. ही सर्वात प्रथम उभारली जातो आणि ही परंपरामध्ये जवळजवळ 100 ते 150 वर्षापासून चाललेली परंपरा आहे. आमचे जे पूर्वज होते त्या पूर्वजांपासून ही परंपरा. ते आमचं गावामध्ये पहिला व्यवसाय म्हणजे रेतीचा होता. रेतीच्या व्यवसायापासून त्यांनी आपल्या एक परंपरा ही चालू केली. आपल्या यात्रेसाठी काहीतरी एक वेगळं पॅटर्न पाहिजे म्हणून एक आपले हेलकोटीचं काट्यांचं त्यांनी हे केलं आणि तेव्हापासून आमची हा म्हसोबा देवाची काठी आहे. काठीचा पहिला मान असतो आई रायबादेवीच्या यात्रेला. आणि या आई रायबादेवीच्या यात्रेचं जे म्हसोबा देव येतो, ज्यांच्या घरामध्ये देव येतो, त्यांच्याच घरातलं एक हे आहेत, पूर्वज आहेत. त्यांच्या पूर्वजापासून येतो. त्यांच्याच घरातलं आताची पिढी, नवीन पिढी आहे, ते दादा आहेत. त्यांच्याशी आपण काही बोलू शकता म्हसोबा देवाबद्दल. हा टी शर्टचा कलर असा नाही, पूर्वीपासून हा लाल कलर हा म्हसोबाचा केला जातो. आणि गावाच्या ज्या 3 ह्या आहेत त्याच्यातले श्रीरामाची आहे, त्यांचा निळा आहे, खंडोबाचा जो पिवळा कलर जेजुरीचा, अशा पद्धतीने आहे. त्याचा कुठलाही वेगळा आहे नाही. सामाजिक जो हे आहे की म्हसोबा देवस्थानाचा लाल कलर, खंडोबाचा पिवळा आणि श्रीरामाचा निळा. अगदी पूर्वीपासून पहिल्यापासून पूर्व परंपरेने जी काही तयारी करायची असते ती गेली महिनाभर आमच्या कुटुंबियांनी असेल, आळीच्या लोकांनी असेल, ह्या मुलांनी जवळजवळ महिनाभर मेहनत केलेली आहे. आता त्या मेहनतीचं जे काही फळ आहे ते पुढच्या 1-4 नंतरच्या अर्ध्या तासात दिसेलच. पण ते आमच्या दृष्टीने सकारात्मक असेल, आमचाच नंबर पहिला असेल अशी आम्हाला. हॅलो, आई रायबादेवीचे खास सेवक आहेत कमल्या मामा. त्यांच्याशी जरा मी एवढा मामा आहेत. कमल्या मामा फेमस. कमल्या मामा नाही सेवक, वर्षभर सेवा करतात कमल्या मामा. मी एवढाच बोलणार. मी देवीचा भक्त आहे. मी भक्ती करत राहणार. आई रायबादेवी माते की देव माझा. धन्यवाद. तर मंडळी, आता आपण सध्या होतो ते म्हणजे म्हसोबाच्या काठीजवळ, आणि म्हसोबाच्या काठीजवळ खूप सुंदर अशी ग्रामस्थांनी माहिती सांगितली. आणि आता आपण चाललोय पुढच्या काठीसोबत म्हणजेच खंडोबाची काठी. तर खंडोबाच्या काठीची माहिती आपण थोड्याच वेळात तुम्हाला मी आता दाखवतो. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग शेवटपर्यंत राहा. आजचा ब्लॉग हा खूप सुंदर असा ब्लॉग होणार आहे. तर मंडळी, आपण आता आलो होते म्हणजे खंडोबाच्या काठीजवळ, आणि एंट्री बघू शकता तुम्ही. यांनी सुद्धा खूप सुंदर अशी एंट्री केली. चला आता आपण काठी बघूया सजवले की नाही. हो, सजवले. खूप सुंदर अशी काठी सजवले बघा. नदीवर येणं त्या उमराचे झाडाखाली भेटणं, नदीवर येणं त्या उमराचे झाडाखाली भेटणं, आणि तुझी मनत ते लागली ना तवा मला भेट लागली. आलो मी ते रतीला ना तवा मला भेटलीच ना. आलो मी ते रतीला ना तवा मला भेटलीच ना. आलो मी ते रतीला ना तवा मला भेटलीच ना. आपण आता आलो होते म्हणजे खंडोबाच्या मंदिरामध्ये, आणि ही पालखी सर्वप्रथम गावामधून निघते. त्यानंतर काठी यात्रा सुरू होते.
आणि आपल्यासोबतच आपल्याला थोडीफार माहिती देतील खंडोबाची. हे बघा हे बघा इकडे पालखी असते सुंदर अशी खंडोबाची. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा मल्हारी मारतन हे आपले सर्वांचे महाराष्ट्राचे कुलदैवत असून ही पालखी आमची राधादेवीच्या मंदिरात गेल्याशिवाय कुठलाही प्रोग्राम होत नाही. आणि रात्री आपल्या गावकर देवीच्या पाठीमागे आमचा खंडोबा असतो. पालखीमध्ये देवीची पालखी पुढे आणि खंडोबाची पालखी माग. आणि काठी पण आमची 2 नंबरला मान असतो. म्हसोबा नंतर खंडोबा, नंतर 3 नंबर श्रीराम. आणि महाराष्ट्राचे कुलदैवत हे खंडोबा आहे असले करणारे सर्वांचे आमचे आणि तुमचे पण आहेत ते खंडोबा. कोण बोलला आमचा म्हसोबा, कोण बोलला जय श्री पहिला खंडोबा. जय खंडोबा, जय शिकार वर्षा झाली 12 वर्षापासून आहे. हो, महिलांचा पण हातभार असतो. मस्त सण करतात त्याच्यासाठी, मस्त मजा करतात. हो हो, 15 दिवस अगोदर त्याची तयारी करतात. ही लय वर्ष झाली परंपरा, 150 वर्ष झाली. आमची पालखी निघायची म्हणून सुरुवात करीत ते काठ्या लावायला 60 घरांचा देवारा आहे. सुमती बाबूराव पाटील. तुमचा सांगा. तर मंडळी, आता आपल्याला खंडोबाच्या काठीतल्या ग्रामस्थांनी आणि महिलांनी खूप सुंदर अशी माहिती दिली. तर चला आता आपण या काठ्या निघायची वाट बघूया. तोपर्यंत ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, आपण आता आलो होतो म्हणजे प्रभू श्रीरामाच्या काठीजवळ. आणि इकडे तर खूप शोध चालू आहे, जल्लोष चालू आहे. चार वर्ष आमचे काठी उचलतोय. आता 5वी पाठ आहे आलं लक्षात. आणि इथे रायबादेवी आहे, ते पहिली भवानी माता होती. शिवाजी महाराजांची पहिली भवानी माता आहे आलं लक्षात. तर आता गावाच्या नावाने रायबादेवी बोलतो. आणि 100-150 वर्षापूर्वी परंपरा आहे. इथे म्हाताऱ्यापासून हे जो लोक आहे तो म्हाताऱ्यांचा आहे, आमचा नाही आलं लक्षात. हे जो करत पाहिजे आमचा काय आहे की आम्ही परंपरा चालवत आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. तर मंडळी, प्रभू श्रीरामांच्या काठीतल्या ग्रामस्थांनी खूप सुंदर अशी माहिती दिली. रावेगावांची परंपरा आहे, 100 वर्षापूर्वीची परंपरा आहे काठ्यांची. अजून परत ही परंपराला काय गाठबोट आलेली नाही. तरी पण काही रायबादेवीने आम्हाला भरपूर साथ दिली आहे. रायबादेवी माते की माझी रायबादेवी आई पावतई नवसाला, उरतय गुलाल मानाचा. आईचे कलसाला सजलाय गावसारा, फुलांनी भरलाय सोन्याच्या दिसाला. माझे रायबादेवीचे चला चला हो जत्रेला, ओढ लागली नाचाला श्रीरामाचे आलीला.
तर मंडळी तुम्ही आता बघितली प्रभू श्रीरामांची काठी ठिकाणावर नेली म्हणजे रायबादेवी मंदिराजवळ नेली आणि खूप सुंदर अशी नेली. एकाच आवाज दिला जय श्रीराम आणि जय श्रीराम बोलल्या बोलल्या काठी अशी उचलली आणि पळत नेली. चला आता आपण खंडोबाची पालखी नेण्याची वाट पाहूया. पालखी निघते. पालखी निघल्यावर रायबादेवी मंदिराजवळ जाऊया. रायबादेवीचं दर्शन करूया आणि दर्शन झाल्यानंतर काठी यात्रेला होते सुरुवात. जय श्रीराम जय श्रीराम. आणि आता आपल्या सोबत आहे आप्पा. तर मंडळी तुम्ही आता जो मुखवटा पाहत आहात तो आहे आई रायबादेवीचा आणि हा मुखवटा आणि खंडोबारायाची पालखी ही गावातून निघल्याशिवाय काठी यात्रेला सुरुवात होत नाही. आणि तुम्ही बघू शकता वाजलेत 1:15 ते 20 मिनटं झाले आणि निघाली आपली पालखी खंडोबारायाची वाजत गाजत म्हणजेच तालांवर. आणि पाठीमागून महिला खूप सुंदर असं गीत गात आहेत. तर चला आता बघूया आपण ही पालखी कुठपर्यंत जाते. पालखी पुढे गेली की काठी यात्रेला होते सुरुवात. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता थोड्याच वेळात आपल्याला पाहायला भेटेल 2026चे मानकरी कोण होत आहेत, म्हसोबा, खंडोबा की जय श्रीराम. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. सर्वांनी बोलतो छत्रपती शिवाजी महाराज की. तर चला मंडळी आता आपण आलोय जिथे काट्या उभ्या करतात मंदिराजवळ रायबादेवीच्या तिकडे आपण आलोय. आता थोड्याच वेळात सर्व काट्या येतील. असं वाटतंय की म्हसोबाची काठी आलेली आहे आणि खंडोबाची काठी आलेली. आता फक्त प्रभू श्रीरामाची काठी बाकी आहे. आणि इकडे आपला फ्रेंड आहे बघा सिलेंडर घेऊन होता बघा. जल्लोष सुरू झालंय. बघूया थोड्याच वेळात काठी यात्रेला होईल सुरुवात. चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू.
तर मंडळी बघू शकता तुम्ही 2 काटे आलेले आहेत आणि फक्त आता 1 काठी बाकी आहे प्रभू श्रीरामांची. आलेली आहे फायनली गाईज आपली काठी आलेली आहे प्रभू श्रीरामांची. जोश बघू शकता तुम्ही रावेकरांचा. जय श्रीराम बोलत काठी घेऊन आलेत. आता होईल सुरुवात काठी उभी करण्यासाठी. सर्वप्रथम म्हसोबा देवाची काठी उभी करतील, त्यानंतर खंडोबा देवाची आणि त्यानंतर प्रभू श्रीरामांची. तर बघूया यंदाचा मान कोणाचा आहे. सर्वात त्याची उंच काठी असते त्याचाच मान असतो. तर बघूया थोड्याच वेळेला आपल्याला समजेल कोणाची काठी सर्वात उंच जाते आणि यावर्षी 2026चा मालकरी कोण ठरतोय. फायनली म्हसोबा देवाची काठी उचललेली आहे, तुम्ही बघू शकता. हे माझा म्हसोबा. या वर्षीची म्हसोबा देवाची काठी खूपच उंच आहे. कॅमेरामध्ये येत नाही एवढी उंच आहे. एक नंबर. आणि आता दुसरा नंबर आहे खंडोबा देवाचा आणि खंडोबा देवाची काठी आता उचलतील. आता आपण बघूया खंडोबा देवाची काठी किती उंच आहे. म्हसोबा देवाची काठी तर खूपच अशी उंच आहे. आता खंडोबा देवाची काठी बघूया किती उंच आहे. आता उचललेले खंडोबा देवाची पालखी काठी. जय मल्हार मित्रांनो, खंडोबा देवाची काठी काही संपायला नाव येत नाही, भरपूर अशी उंच आहे. तुम्ही बघू शकता. खूप उंच अशी खंडोबा देवाची काठी आहे आणि खंडोबा देवाच्या काठीचे मालकरी बघू शकता किती उत्साहाने नाचतात. एक नंबर. आणि मित्रांनो, या काठ्या उभी करण्यासाठी खूप एक्सपिरियन्स लागतो, कारण की मी डोळ्यात बघतोय खूप मेहनत घ्यावी लागते आणि मेहनतीशिवाय आणि एक्सपिरियन्स शिवाय या काठ्या उभ्या करता येत नाही. मी बघू शकता. तुम्हाला हे दोघांपेक्षा तुमची गाडी 1 नंबर येणार. पाचवा वेळेस आहे 1 नंबर येणार.
ठीक आहे, काय फरक पडत नाही मित्रांनो, कारण की त्यांची मेहनत खूप होती, पण त्या मेहनतीला त्यांना यश भेटलं नाही. पुढच्या वर्षी पुन्हा अशा जोशनी आपण स्पर्धेला उभं राहूया. तर मंडळी आता श्रीरामांची काठी उचलण्यासाठी सुरुवात केलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर फायनली गाईज प्रभू श्रीरामांची काठी उचललेली आहे. सलग 4 वर्षाचे मालकरी आहेत. आता यंदाचा 5वा वर्ष आहे. तर बघूया आपण यावर्षी 5वा वर्ष म्हणून यांना घोषित होते का. थोड्याच वेळात आता आपल्याला समजेल. काठी पूर्णपणे उभी झाली की समजेल कोणाची काठी उंच आहे आणि कोण आहे 2026चा मानकरी. काठी काही कॅमेऱ्यामध्ये येत नाही कारण की भरपूर अशी उंच आहे आणि काठी आहे. आणि एका बाजूला तुम्ही बघू शकता नाचून जोर घातले. मान तुम्हाला यावर्षी पण आमचा एक नंबर सलग 3 वर्ष 5 वर्ष सलग 5 वर्ष जय श्रीराम. यावर्षी पहिल्यांदाच मी आलो, पण एवढं समाधान वाटलं की जय अदृश्य आहे. आम्ही या पहिल्या परिस्थितीमध्ये हे ह्याच्यापेक्षा अदृश्य आहे आणि खरोखरच अविस्मरणीय. धन्यवाद धन्यवाद. यावर्षी आम्ही फुलेंच्या करणं आणि एवढं आम्हाला खर्च केला ना, एवढं आमची 12 वर्ष पाली आली, लॉकडाऊन पडलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला पाली करता आली ना भाई. त्याच्यामुळे आम्ही नंतर यावर्षी फुलेंच्या बँडचे बिंदू सगळं असा कोणी नाही केलेला, काय रामाचार्यांनी केलं. यावर्षी प्रत्येकाला दाखवू काय काय आम्ही पालखी बघायला नंतर बोलवून मी आता भाई. शिवाजीराव पालांडे, राम भक्त, हनुमान भक्त, अंजनीच्या सोता तुला मारला वरदान, एक मुखाने बोला बोला बालपणी केला होता सूर्याला धराला, बालपणी गेला होता सूर्याला धराला, घाबरली लंकी दान, एक मुखाने बोला बोला जय जय राम. तर चला मंडळी, आता सर्व पब्लिक निघालेले आहे आणि यावर्षीचे म्हणजेच 2026चे मालकरी जय श्रीराम काठीवाले आहेत. तर त्यांचं अभिनंदन. पुढच्या वर्षी सर्व काठीवाल्यांनी अजून मेहनत घ्या आणि मेहनतीचं फल घे. मेहनत केल्याचं फल भेटत नाही. या बाजूला बाजून जोर घातले कारण की त्यांना खूप असा अभिमान झाला आहे की त्यांची काठी 1 नंबरवर आली. आणि इकडे काट्या गच्च बांधतायत जेणेकरून इकडे तिकडे पडू नयेत. आणि सर्व पब्लिक बघू शकता तुम्ही, खूप अशी पब्लिक येते रावे गावामध्ये या काठ्या बघण्यासाठी, आनंद घेण्यासाठी. फक्त गाईज 5 ते 10 मिनटाचा गेम असतो. त्या 5 ते 10 मिनटामध्येच काठ्या उभ्या केल्या जातात आणि उभ्या केल्यावर जल्लोष असा पाहायला भेटतो, तो फक्त रावे गावामध्ये. चला आता निघूया. व्हिडिओ खूप छान शूट केले, पूर्णपणे ब्लॉग पहा, ब्लॉगचा आनंद घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा. बाहेर जाण्याच्या रस्त्यात पण तुम्ही गर्दी बघू शकता आणि ऊनसुद्धा खूप आहे आणि वर मंदिरावर प्रभू श्रीरामांची पब्लिक बघू शकता. चला मंडळी निघूया घरी जाण्यासाठी. तर मंडळी निघालो आता रावे गावाकडून घराकडे जाण्यासाठी. आणि तुम्ही बघितलंच असेल रावे गावातील रायबादेवी काठी यात्रा उत्सव. यावर्षी गाईज खूप सुंदर असा काठी यात्रा उत्सव होता.
आणि तुम्हाला सुद्धा या काठी यात्रेचा आनंद घ्यायचा असेल तर पुढच्या वर्षी नक्कीच या. चैत्र अमावस्या आणि वैशाख अमावस्या या मधोमध म्हणजे याच दिवशी अमावस्येच्या दिवशी काठी यात्रा उत्सव असतो. तर चला, ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच आपल्या पुढच्या व्हिडिओ